नमस्कार, जय शिवराय, जय शंभूराजे. हिंदवी स्वराज्याचे धाकले धनी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला हिंदीमधील छावा हा चित्रपट चित्रपटगृहामध्ये लागलेला आहे. मी तुम्हाला खरंच विनंती करतो की हा चित्रपट तुम्ही एकदा चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की पहा. कारण आपल्या राजाच्या, आपल्या धाकल्या धनाचा पराक्रम, शौर्य, गाथा, कर्तृत्व, नेतृत्व, सामर्थ्य आणि देश आणि धर्मासाठी कसं बलिदान द्यावं याची सुरेख मांडणी या चित्रपटामध्ये खूप छान पद्धतीने केली आहे. खरं तर आपलं महाराष्ट्राचं, मराठी माणसाचं दुर्दैव आहे की आपल्याला, मराठी माणसाला, महाराष्ट्राला, हिंदुस्थानाला किंवा जगाला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, त्यांचं कर्तृत्व, त्यांचं सामर्थ्य, नेतृत्व माहिती आहे. परंतु त्यांच्याच सारखा पराक्रमी त्यांचा मुलगा, त्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराजांविषयी जास्त माहिती नाही. खरं तर आपल्याला आहे ना, फार पूर्वी इतिहासामध्ये संभाजी महाराजांची ओळख फक्त दोन शब्दात करून दाखवली होती. संभाजी राजे हे रगेल आणि रंगेल होते. परंतु काही वर्षापूर्वी डॉक्टर अमोल कोल्हे यांनी त्यांच्या सिरियलच्या माध्यमातून किंवा मग इतर काही चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला खरे संभाजी महाराज कोण होते हे कळायला लागले. आणि या चित्रपटामध्ये सुद्धा संभाजी महाराजांचा इतिहास, त्यांचा पराक्रम, त्यांचं नेतृत्व, सामर्थ्य आणि त्यांचं बलिदान खूप छान पद्धतीने दाखवण्यात आलंय. थोडीशी या चित्रपटाची पार्श्वभूमी किंवा स्टोरी सांगतो आणि त्यानंतर हा चित्रपट का पाहावा याची काही कारणं सांगतो. बघा, निगेटिव्ह बाजू सुद्धा या चित्रपटामध्ये आहेत, परंतु त्या थोड्याशा बाजूला ठेवून आपल्या राजाचा, आपल्या धाकल्या धन्याचा पराक्रम मोठ्या पडद्यावर महाराष्ट्र किंवा हिंदुस्थानातच नव्हे तर जगभरातील प्रेक्षक पाहणार आहेत. आपल्या राजाचा इतिहास त्यांना कळणार आहे. हीच एक साधी बाब. मी फक्त तो चित्रपट पाहत असताना हेच डोक्यात ठेवलं होतं की माझ्या राजाचा पराक्रम संपूर्ण जग पाहणार आहे. बघा, या चित्रपटामध्ये शिवाजी राजांचा मृत्यू झाल्यानंतर औरंगजेबाला वाटतं की आता पूर्ण दख्खन हे आपलं होईल आणि दख्खन आला म्हणजे संपूर्ण हिंदुस्थानावर आपलंच राज्य होईल असं औरंगजेबाला वाटतं. परंतु असं नाहीये, कारण अजून छावा म्हणजे छत्रपती संभाजी राजे हे जिवंत होते आणि संभाजी राजे अक्षरशः सोळ की पोळ करून सोडतात त्या औरंग्याला. अक्षरशः तो औरंगजेब हा संभाजी राजांसाठी महाराष्ट्रात येतो, आपलं तख्त जे काही टोपी आहे ती काढून ठेवतो आणि शपथ घेतो की जोपर्यंत मी संभाजी राजांना संपवत नाही तोपर्यंत ही टोपी मी घालणार नाही. आणि तुम्हाला माहिती आहे आणि इतिहासामध्ये सुद्धा आपण वाचलेलं आहे की अगदी शेवटपर्यंत ते तख्त त्या औरंगजेबाच्या डोक्यावर गेलं नव्हतं. संभाजी महाराजांचा इतिहास खूप छान पद्धतीने चित्रपटामध्ये मांडलेला आहे. या चित्रपटातल्या काही पॉझिटिव्ह बाजू मी तुम्हाला सांगतो. पहिल्यांदा तर हा चित्रपट माझ्या धाकल्या धन्याचा आहे. त्यांचा पराक्रम, त्यांची शौर्य गाथा, त्यांचं बलिदान खूप सुरेख छान पद्धतीने मांडलेलं आहे. त्यासाठी, माझ्या राजासाठी, माझ्या धाकल्या धनासाठी हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा. ही एक महत्वाची बाजू आहे. त्यानंतर या चित्रपटातील कलाकारांचा दमदार अभिनय, विकी कौशल. खरं तर या माणसाने, या कलाकाराने नुसती ऍक्टिंग केली नाही तर विकी कौशलने संभाजी महाराज जगलाय अक्षरशः. म्हणजे त्याच्या प्रत्येक परफॉर्मन्स मधनं संभाजी राजे असे झळकत होते, दिसत होते. अशा नसा आहेत ना त्याच्या फुलायच्या. जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर आला होता ना, तेव्हा मी माझ्या बायकोला सांगितलं होतं की उगच त्या कॅटरीना कैफने विकी कौशलशी लग्न केलं नाही, कारण त्याच्यामध्ये काहीतरी आहे. मी जास्त हिंदी चित्रपट बघत नाही. OTT वरती त्याचा उरी आणि तो श्याम बहादूर ते चित्रपट मी बघितले होते OTT वरती. परंतु काय कमाल ऍक्टर यार, विकी कौशल खरंच संभाजी राजे जगलाय, कमाल. तर या माणसासाठी, या कलाकारासाठी हा चित्रपट तुम्ही नक्की पहा. खरं तर विकी कौशलने आहे ना या चित्रपटाला 4 चांद लावले असं सांगायला काहीच हरकत नाही. एवढी सुरेख ऍक्टिंग त्यांनी या चित्रपटामध्ये केली आहे आणि अक्षरशः संभाजी राजे उभे केलेत त्याने. यानंतर दुसऱ्या व्यक्तीचं मी खरंच तारीफ करेन, ती म्हणजे अक्षय खन्नाची. काय जबरदस्त औरंग्या उभा केलाय त्याने. म्हणजे आपण पुस्तकांमध्ये वाचलं होतं आणि ऐकलं होतं की कसा औरंगजेब होता, किती अन्याय अत्याचार करायचा आणि किती क्रूर दिसायचा तो. खरंच अक्षय खन्ना जेव्हा जेव्हा पडद्यावरती येतो ना, असं वाटतं की खरोखर हा जो औरंगजेबच आहे. काय ऍक्टिंग, त्याचं दिसणं, बोलणं, वागणं, जे काही केस वगैरे सगळं काही कमाल. आणि एवढा निर्दयी औरंग्या होता हे आपल्याला खरंच या चित्रपटातनं कळतं आणि खरंच कमाल ऍक्टिंग आहे. या दोघांची परफॉर्मन्स जबरदस्त आहे. त्यानंतर बाकी जे कलाकार आहेत याच्यामध्ये रश्मिका मंदाना. रश्मिका मंदानाची ऍक्टिंग
ठीक आहे. खरं तर रश्मिका मंदाना आहे ना, हे जे काही डायलॉग बोलते, ते थोडेसे साऊथचा टच त्याला आहे. परंतु ठीक आहे. हे बाकी थोडंसं बाजूला ठेवलं तर आपण आपल्या महाराजांसाठी हा चित्रपट पाहिला असं करून ते लेट्स गो करून पुढे जायचं आहे. त्यानंतर बाकी बरेचसे मराठी ॲक्टर्स त्याच्यामध्ये पाहायला मिळतात आणि त्यांची ही कमाल ॲक्टिंग आहे. तर या सर्व कलाकारांसाठी हा चित्रपट तुम्ही नक्की पाहावा. यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे या चित्रपटाचं म्युझिक. खरं तर म्हणजे तुम्हाला आत्ताच मी सांगतो एक निगेटिव्ह बाजू, की तुम्ही जेव्हा चित्रपटगृहातनं बाहेर पडाल ना, तेव्हा असं एकही सॉन्ग नाही, एकही गाणं नाही, की तुम्ही ते गुणगुणाल. असं एकही गाणं नाही. तर हे ए.आर. रेहमानचं हे थोडंसं एक आपण काय सांगू, की कमी आहे ती, की त्याच्यामध्ये चांगलंसं गाणं नाही. बाकी जेव्हा लढाईचे प्रसंग येतात, त्यावेळीचं जे काही म्युझिक आहे ना, ते अक्षरशः अंगावरती काटा आणतं आणि मला वाटतं अर्ध्याच्या वर चित्रपटामध्ये लढाईच आहे आणि जबरदस्त असं बॅकग्राऊंड म्युझिक ते वाजतं. त्यामुळे खरंच खूप छान असा चित्रपट झालाय. त्यानंतर चौथं कारण सांगतो, की हा चित्रपट तुम्ही पाहावा. एक तर लक्ष्मण उतेकर यांचं डायरेक्शन, व्ही-एफ-एक्स बरेचसे वापरलेत, पण तुम्हाला असं जाणवत नाही, की हे व्ही-एफ-एक्स आहेत म्हणून. खूप छान असं डायरेक्शन आहे. कॉस्ट्यूम खूप छान घेतलेले आहेत. कपड्यांची जी काही मांडणी आहे किंवा कलाकारांनी जे काही कपडे दिलेत ते खूप छान आहेत. लोकेशन खूप छान आहेत. रायगड खूप छान दाखवलेला आहे किंवा मग जो औरंग्या येतो, औरंगजेब येतो, त्याचे जे काही ठिकाण आहेत, जे काही लोकेशन आहेत, ते खूप छान शूट केलेले आहेत. आणि पाचवं आणि अत्यंत महत्त्वाचं कारण हा चित्रपट तुम्ही पाहावा, तो म्हणजे या चित्रपटाचा क्लायमॅक्स. थोडासा फर्स्ट हाफ जो आहे ना, तो थोडासा ताणल्यासारखा वाटतो. बघा आपल्याला संभाजी महाराज थोडेसे माहिती झाले, त्यामुळे असं वाटतं, की यार हे इथे असं नाही पाहिजेत होते किंवा इथे अजून हे ॲड करायला हवं होतं, असं आपल्याला वेळोवेळी वाटतं तिथे. पण त्याचा या चित्रपटाचा जो काही क्लायमॅक्स आहे ना, शेवटची जी काही 20 मिनिटं आहेत ना, ती अक्षरशः तुम्हाला असे स्तब्ध बसायला भाग पाडतात. आणि बघा आपल्याला माहिती आहे म्हणजे थोडासा इतिहासाची आपल्याला जाण आहे, की राजांना संगमेश्वरला राजे गेल्यानंतर तिथे त्यांचा मृत्यू होतो. त्यांना तिथे पकडलं जातं. जेव्हा राजे संगमेश्वरला जाणार तेव्हापासून माझ्या डोळ्यातनं पाणी आलं होतं. म्हणजे माझे अक्षरशः डोळे भरले होते, की राजांचा आता मृत्यू येणार आहे, राजांना पकडणार आहे. संभाजीराजांना पकडलं जातं. त्यानंतरचा जो काही अत्याचार आहे ना, त्यांची नखं काढणं असेल किंवा मग ती जीभ छाटणं असेल, डोळे काढणे असेल किंवा मग त्यांच्या जखमेवरती मीठ चोळणं असेल आणि राजे फक्त जगदंब, जगदंब, जगदंबच बोलतात. हा जो काही 20-25 मिनिटाचा शेवटचा जो काही सिक्वेन्स आहे, शेवटचा जो काही भाग आहे ना, तो अक्षरशः तुम्हाला रडायला भाग पाडतो. प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणीच येतं आणि जो प्रेक्षक आहे ना, तो स्तब्ध चित्रपट संपल्यानंतर स्तब्ध जागेवरती बसतो किंवा मग निशब्दपणे तो चित्रपट संपल्यानंतर बाहेर पडतो. एवढा जबरदस्त शेवटचा सिक्वेन्स आहे. खूप छान सुरेख चित्रपट. या चित्रपटाची मांडणी खूप छान केली. मगाशी सांगितल्याप्रमाणे काही उणिवा नक्कीच या चित्रपटामध्ये आहेत. त्या आपल्याला नाकारता येत नाही. पण मी मगाशी सांगितल्याप्रमाणे माझ्या राजाचा, माझ्या धाकल्या धन्याचा हा चित्रपट मोठ्या पडद्यावर आलेला आहे. महाराष्ट्रातच किंवा मग हिंदुस्थानातच नव्हे, तर जगभरातील प्रेक्षकांना माझा राजा, माझ्या राजाचा पराक्रम, त्याची शौर्य गाथा, त्याचं कर्तृत्व, त्याचं नेतृत्व, देश आणि धर्मासाठी त्याचं बलिदान हे मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. याच्यासारखं सुख नाही. इतिहासकारांनी सांगितलं होतं, की आपल्या लोकांसाठी, रयतेसाठी, हिंदवी स्वराज्यासाठी कसं जगावं हे माझ्या राजा शिवछत्रपतींनी शिकवलं होतं आणि आलंच मरण आपल्या लोकांसाठी, आपल्या स्वराज्यासाठी, धर्मासाठी, तर कसं मरावं हे माझ्या धर्मवीर छत्रपती संभाजीराजाने म्हणजेच छावाने आपल्याला शिकवलंय. असा हा चित्रपट आहे. खरंच खूप छान चित्रपट आहे. तुम्ही हा चित्रपट एकदा नक्की पाहावा अशी मी तुम्हाला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. मित्रांनो, जाता जाता एवढंच तुम्हाला मी सांगेन, की आपलीच लोक आपल्या लोकांना प्रचंड त्रास देतात. याचं उदाहरण छत्रपती शिवरायांपासून तर पेशव्यांपर्यंत पाहायला मिळतंय आणि सांगायला खरंच वावगं ठरणार नाही हे, की आपल्याच लोकांमुळे, आपल्या लोकांच्या फितुरीमुळे मराठा साम्राज्य लयाला गेलं. गणोजी शिर्केसारखी लोक संभाजीराजांना पकडून देतात. बघा औरंगजेबाने संभाजीराजांना अक्षरशः खूप वाईट पद्धतीने मारलं. खरं तर
सूत्रधार औरंगजेबच आहे, पण या सगळ्याचा करता धरता हा गणोजी शिर्के होता. आणि गणोजी शिर्के सारखी बरीचशी लोक आज सुद्धा समाजात मोठ्या प्रमाणात वावरतात, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. हा जो चित्रपट आहे तो हीच शिकवण देतो की गणोजी शिर्के सारखी बरीचशी लोक आपल्या आजूबाजूला फिरतायत, त्याच्यापासून सावध राहा. आणि हा चित्रपट तुम्ही माझ्या राजासाठी, आपल्या धाकल्या धन्यासाठी चित्रपटगृहामध्ये जाऊन नक्की पहा.